नाही. अरे अरे समाज मला निपुत्री म्हणून समजेल. अरे मला पंग म्हणून माझ्याकडे कोण मला आवाज देणारा? घाबरला? कोण मला आवाज देणार? मी आहे रत्नाकर. तुझा दैवत तुझ्या घरात लपंडावाचा खेळ मारला. तुझ्या घरात तुझे मुलं नाही, त्याला मशाल म्हणण्यापेक्षा कसं तू बेकार झाला. कोण विचारतो तुझ्या या वैभवाला? जा अपंग राहून मरण्यापेक्षा तुला मरण हवं आहे. तिथं तुझे मुलं संपले, तिथं जाऊन मर. तू लाचार बेकार आहे. जा रत्नाकर, जा. अरे मी निपुत्रिक नाही. अरे त्याच वेळेला मुलांचा बी एक पाप. कोण म्हणते मी निपुत्रिक आहे बरे? कोण म्हणते तुम्हाला अर्चना, मी निपुत्रिक नाही. आपण निपुत्रिक काही आहोत. कोणीच बोलला नाही. अर्चना, मला हे घर हा गाव सोडायचा. हा घर माझा आहे, हा घर आपला आहे. मी या घरामध्ये तुमची सेवा करेन. अगं माझी सेवा करण्याचं भाग्य तुला लाभतो की नाही? अगं माझी सेवा करता तो माझा मृत्यू नाही. अगं हे घर तुझं आहे. अगं मी इथला भिकारी, एक लाचारी आहे. तुम्ही लाचार, तुम्ही भिकारी नाही. अगदी बरोबर. तुम्ही या घरातील भिकारीच आहात. प्रमाणे अरे या घरचा मालक मीच आहे. अगं तुझी संपूर्ण प्रॉपर्टी तूच मला बक्षीस करून दिली आहे. हा बघ शांबे बघ, यावर सही सुद्धा तुझी आहे. चांदाळा, अरे अशा प्रकारे तू माझी फसवणूक केलास. मला कापड मिलचा आम्हीच दाखवू. त्या स्टॅम्प पेपरवर सही घेतलास. तेच स्टॅम्प पेपर देणार नाही. फक्त मला या घरच्या किल्ल्या हव्या आहेत, फक्त किल्ल्या. भास्कर, अरे आता आमचा कोण आहे रे? अरे
आधार आहेस. अरे मला कुणाचाही गुलाम बनून राहायचं नाही आहे. मीच माझे गुलाम आहात. चल निघा इथून. अरे गुंड्या, तुला किल्ल्यात काय? तर आता तुझी रवानगी मात्र पोलीस स्टेशन मध्ये होणार आहे. गेली मी पोलीस स्टेशनला. पोलीस, अगं पोलीस माझं काही करू शकणार नाही. फक्त मला या घराच्या किल्ल्या हव्या आहेत. किल्ल्या भास्कर, अरे तुला किल्ल्याच हव्या का? अरे घे या किल्ल्या. अर्चना, अरे घे त्या किल्ल्या त्याला. शाबास शाबास अर्चना, दे त्या किल्ल्या. मी नाही देणार. अर्चना, मला किल्ल्या दे. दे त्या किल्ल्या. मी नाही देणार म्हणते. सोड. नाही देणार मी. या किल्ल्या मी तुला देणार नाही. अर्चना, अर्चना, मला मला अगं अगं मला काही दिसत नाही ग. अगं माझ्या डोळ्यासमोर सगळं काही अंधार आहे.